श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. तुमचं आयुष्य बदलायला मोठी संधी नाही लागत, फक्त लागते एक कृपा, ती म्हणजे गजानन महाराजांची. जिथे सगळे साथ सोडतात तिथे एकच नाव उभं राहतं, गजानन महाराज. देव शोधायची गरज नाही, तो तुमच्या संकटात आधीच उभा असतो. म्हणजे काय तर गजानन महाराजांच्या रूपात. नेहमी गजानन महाराजांवर विश्वास ठेवा. हे ऐकल्यावर तुमचा विश्वास 100% वाढणार. गजानन महाराज कधीच भक्तांना एकटे सोडत नाही. स्वामी सांगतात, जर तुम्ही बरोबर आहात, काही सिद्ध करण्याची प्रयत्न करू नका, फक्त शांत राहा, वेळ स्वतः साक्षी देईल. माऊली म्हणतात, छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन तेच लोक घेतात जे प्रामाणिक असतात. बेईमान लोकांना काहीच फरक पडत नाही, कारण ते निर्लज्ज असतात. रडणाऱ्या माणसाला आयुष्यात फक्त सहानुभूती मिळते आणि लढणाऱ्या माणसाला स्वतःच्या सामर्थ्याची अनुभूती येते. रडणारी सतत दुबळी आणि परावलंबी बनत जातात, तर लढणारी सतत सामर्थ्यशाली व स्वावलंबी घडत असतात. जीवनात स्वावलंबनासारखे वैभव नाही आणि परावलंबनासारखे दारिद्र्य नाही. आयुष्यभर लढायची हिंमत ठेवा. जीवनात जगताना मुलांवर प्रेमाचं पांघरून घाला, पण दृष्टी झाकू नका. मुलांच्या सगळ्या लढाया आपणच लढू नये. चटके बसल्याशिवाय, अपमान पचवल्याशिवाय वाढ अपुरीच असते. आयत्या सुखाला किंमत नसते, स्वकष्टाची भाकरीच गोड लागते. शिक्षण द्या, संस्कार द्या, अडचणीला आधार द्या. आयुष्यभर मुलं बसून खातील इतकं मागे ठेवू नका. जसे अति पाणी रोग कुजवते, तसे अतिप्रेम मुलांना पांगू बनवते. तुमच्या अश्रूची नोंद कोणीच घेत नाही, तुमच्या दुःखाची नोंद कोणीच घेत नाही, तुमच्या वेदनांची नोंद कोणीच घेत नाही, पण तुमच्या चुकीची नोंद मात्र सर्वत्र घेतली जाते. खरं आहे, मुलाला जन्म देताना आई सुंदर शरीराचा विचार करत नाही. तोच मुलगा सुंदर बायको मिळाली की आईच्या थकलेल्या शरीराचा विचार करत नाही. नशिबावर अवलंबून राहू नका. नशिबाचा भाग हा 1% असतो, तर मेहनतीचा भाग हा 99% असतो. अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास, जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो, सगळं व्यवस्थित होईल. आपण फक्त आनंदात राहावे, कारण आपल्याला दुःख देण्यासाठी अनेक बिनपगारी लोक पूर्ण वेळ काम करत असतात. शत्रू बनवण्यासाठी भांडणच करणे गरजेचं नाही. फक्त स्वतःच्या हक्कासाठी प्रामाणिकपणे वागून बघा. बरेचसे शत्रू आपल्याच आसपास सापडतील. दुसऱ्याच्या कुटुंबाबद्दल चहाडा करायला फक्त त्यांनाच वेळ असतो, ज्यांना स्वतःच्या कुटुंबात काडी इतकी किंमत पण नसते. कोणाचे कान भरून आणि कोणाबद्दल काड्या करून कधीच स्वतःचं अस्तित्व निर्माण होत नाही. आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नीतिमत्ता साफ असावी लागते. दिवसभर किडे मकोडे खाणारी पाल संध्याकाळी देवाच्या फोटोमागे जाऊन लपते. दिखाऊ लोकांचं पण असंच असतं. दगडसुद्धा घडतात त्या देशात वेगवेगळ्या आकारात, पण इथली माणसं काही घडायला तयार नाहीत. गेल्या 3000 वर्षात इतके लोक येऊन सांगून गेले, माणूस व्हा म्हणून, पण इथल्या लोकांनी त्यांनासुद्धा दगड करून ठेवले. कचरा पेटीत सापडलेली भाकरीच सांगते, माणूस पोट भरले की त्याची लायकी विसरतो. लहानपणी आई म्हणते तुला काही कळत नाही, तरुणपणी बायको म्हणते तुम्हाला काही कळत नाही, म्हातारपणी मुले म्हणतात तुम्हाला काही कळत नाही. पुरुषांचे कळण्याचे वय काय हेच काही कळत नाही. माणसाचा जन्म होतो खाटावर, लग्न लागते पाटावर, शेवट होतो घाटावर, पण आयुष्यभर लक्ष मात्र नोटावर. हवेची पण गंमत असते. चाकातून गेली की चाक पळत नाही, डोक्यात गेली की चांगलं वाईट कळत नाही, आणि श्वासोच्छ्वास सोडून गेला की घरात कोणी ठेवत नाही. मित्रांनो, तुम्हाला जर माझं बोलणं पटत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला एक लाईक करून श्री स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉन नक्की दाबा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.